नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 मे 2026. संभाजीनगरहून गावाकडे जात आहे. तर या ठिकाणून शेतकऱ्याचे फोन आल्यामुळं परत एकदा एक अंदाज देणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज देखील बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस झाला, पण आणखीन 8, 9, 10च्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये पाऊस होणार आहे, म्हणून हा अंदाज खेळायचा. पण त्याच्यानंतर मात्र 15 ते 20च्या दरम्यान, मध्ये 15 मे ते 20च्या दरम्यान काही काही भागामध्ये चांगल्या पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक, त्याच्यानंतर धुळे जिल्हा, इकडे जळगाव जिल्हा, संभाजीनगर, जालना जिल्हा, धाराशिव, लातूर, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे 15 ते 20चा मात्र जरा जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी काही भाग सोडून देईल, पण हे अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यांची हळद असेल तर तुम्ही काय करा, आपण आपलं नियोजन लावायची तयारी ठेवायची. राज्यात मात्र आणखी 7, 8, 9, 10 वातावरण थोडं खराबच राहणार आहे, पण हे विदर्भात जास्त राहणार आहे. फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 1-2 जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र 15 ते 20चा पाऊस मात्र पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे जरा चांगला पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 15 मे ते 20 मेचा जे पाऊस पडणार आहे ते खास करून ऊस शेतकऱ्यासाठी खूप चांगली आनंदाची बातमी आहे. कारण की सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, इकडं सातारा जिल्हा, कोकणपट्टी, ह्या परिसरामध्ये चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. सऱ्यामध्ये पाणी साचल असा काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून हे ऊस उत्पादक, ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होणार आहे, वेळेच्या अगोदरच दाखल होणार आहे. यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, पिकं देखील चांगलं पडणार आहे. यावर्षी मात्र परतीचा पाऊस मात्र जास्त पडणार आहे. म्हणजे परतीचा मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल. काही भागामध्ये अतिवृष्टी देखील परतीच्या पावसात पाहायला भेटणार आहे. म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पाऊस कमी असल्यामुळे खरीप पीक चांगलं येणार आहे आणि परतीचा पाऊस जास्त असल्यामुळे रब्बी येणार आहे. म्हणून हे साल 2026 शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आजच्यानं 34 दिवस पाऊस राहिलाय, तुम्ही तुमच्या शेतीची कामे करून घ्यावी. धन्यवाद.